पातर चिडवणार आहेस का? खूप जास्त काय काय होते होय लागलं नाही. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. पाठीमागे खूप पसारा पडला आणि आमची गडबड चालली, कारण कोल्हापूरला निघालो आहे आम्ही. सकाळी उशीर झाला, विचारच करत होतो की पाऊस खूप सुरू झाला आणि जायचं की नाही ते. पण शेवटी म्हटलं कामं आहेत, एकतर फ्रीज आणि दुसरं म्हणजे सोफा सेट बघायचं आहे. ही दोन्ही कामं करायची आहेत आणि आत्यानं येतो बोलले कोल्हापूरला, त्यामुळे गडिंग्लजमधून जायचं आहे. पण भडगाव पूल जो आहे तो आता वापरायला बंद आहे, त्यामुळे आम्हाला वेळा घालून दुसरीकडून जावं लागणार आहे. आता 10:30 वाजलेत. कोल्हापूरला पोहोचेपर्यंत 2.5 ते 3 तास लागतात. त्यात मला घराकडून पण जायचं आहे, घराकडे काय काय चालू आहे ते बघून. त्यामुळे मला वाटतं की 1:30-2 वाजतात की काय, आम्ही आम्हाला पोहोचायला. आता वाजलेत 10:30. सो निघूयात चला. मी इंचनाळ मार्गे आता गडिंग्लजला चाललो आहे, कारण भडगाव पुलाचं बांधकाम चालू आहे आणि अजून ते कंप्लीट नाही झालं आहे. आणि साईडचा जो पूल आहे तर तो थोडासा खचला आहे, वाहून गेला आहे. तर तिथून पूर्ण वाहतूक बंद आहे, त्यामुळे आरवच्या शाळेला पण सुट्टी म्हणजे जिथून जी मुलं येतात तर त्यांना प्रॉब्लेमॅटिक आहे घेऊन जाणं. आता गडिंग्लजला जाताना आम्ही इंचनाळ मार्गे चाललो आहे. आता इंचनाळ हे गाव कुणाला माहीत असेल इकडचे असतील तर, सगळे लोक सगळी वाहतूक आता इकडनंच वळले. पूर्ण अरुंद रस्ता आहे पण ठीक आहे, नॉर्मली 4 व्हीलर जाऊ शकते. हे बघा असे सगळे चालले जातात आणि पाऊस पण जोरदार चालू झालाय. हे जे आपण बघतोय ते इंचनाळचं गणपती मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे असं मम्मी म्हणते. मी पहिल्यांदाच बघायला लागले. मोरया बाप्पा मोरया. जरा रिनोव्हेशन केल्यात वाटतं मला वाटते. जत्रा भरते. अरे मग काय मागतेस? जागृत गणपती मंदिर आहे तर काय मागू? सगळं दिलंय देवाने मला. काय मागण्यासाठी मुलांचं माझ्या खूप चांगलं बाकी सोन्यासारख्या 2 पुढी दिलायत. झाड बघ कसलं मोठं झाड आहे बघ, भारीच केलंय. पाण्यामुळे दिसतंय ना तेवढं. घरी करायचं काम चालू करण्यासाठी कलरचं चालू आहे, खरं अजून व्हायचं आहे मला वाटते. फिनिशिंग आणि बाकीचं आहे. इकडचं तर कलर पूर्ण बाकी आहे. इथलं काढलेत, वरचं बघून येतं बाकी. मिरर लागलाय काय? मिरर लागलाय काय बघते. होय लागलं नाही. चिकटवलेत की काय मिरर? इकडे पण बाबांच्या रूममध्ये पण मिरर लागले. वा, बाबांच्या रूममध्ये भारी वाटायला लागले मम्मी, होय का? बाबांच्या रूममध्ये भारी वाटायला लागले. स्पेशल झाले. ओके, मिरर मस्त लागले त्यांच्यासाठी. वरती जाऊन बघून यायचं पटकन. अजून बाकी आहे काम. त्याला विचारायला पाहिजेत कलरचं कधीपर्यंत आवरेल. होते घेऊया कलर झाले की मम्मी. वा, आरवचा मिरर कसला भारी लागलाय. मस्त. मी पण इथे उभं राहून तयार होऊ शकते, कारण इथे माझ्या साड्या असणार आहेत. बेडची तर मापं दिल्यात आता. कलर इथलं चालू आहे अजून. वा, माझा पण मिरर लागलाय. हा सगळ्यात बेस्ट लागलाय. माझ्याच रूमचं का लेट होतंय का? कलर बाकी अजून रूमचा. काय कारभार केलेला आहे हा. भरलेलं आहे वाटतं याच्यामध्ये, मला वाटते. फिनिशिंग ओके. मोठाचा मोठा लागला मिरर. कवटीचा पाय काय यायचा. किती वाजले? तर 12:30 वाजले ना मम्मी. चला 12:30 वाजता निघालोय आम्ही. आणि को इन्सिडन्स काही दोघींनी ठरवलेला पिंक घालायचं म्हणून. मी आबोली घातले का? आबोली पिंक दोघींनी ठरवून घातलंय असं वाटतंय मला. तर इथं आत्या आहे, इथं मम्मी आहे, मध्ये आरव आहे आणि मी आहे. तर आम्ही सगळे ड्रायव्हर काका पण आहेत. गाडी कोण चालवते म्हणतील.
घराकडून थोडीशी भेट देऊन आम्ही निघालो. पाऊस चालू झालाय तर मग आत्याची पण छोटीशी खरेदी आहे, माझी पण छोटीशी खरेदी आहे, मम्मी पण राजश्रीला पण भेटणार आहोत. तर असं चाललंय आजचा प्लॅन. पण आम्हाला निघायला उशीर झालाय, त्यात पाऊस पण आहे खूप. सो बघूया. हा पाऊस दाखवू. दरवाजा काढावा लागेल, ही खिडकी. चला पाऊस आहे. वडा वडा वरती घ्या, वरती घ्या. कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचलो आम्ही आणि एक तर लागली भूक आम्हा सगळ्यांना. पहिल्यांदा म्हटलं जेवून घेऊयात, मग राजश्रीला बोलवले आणि पलशमध्ये चाललोय सगळेच. तिथं जेवायचं, नंतर मग बाकीची कामं आहेत ती आवरायची. म्हणून पाऊस कोल्हापूरमध्ये नाही आहे. येताना वाटेत खूप मिळाला पाऊस, भेटला भरपूर. पण इथं कोल्हापूरमध्ये नाही आहे, जागोजागी पाणी साचलंय जसं इकडे. आता पावसात समजलं नाही, पडून गेलाय पाऊस भरपूर. खूप जास्त नाही काढते. भरलेलं ताट सगळंच पाहिजे. जू नवीन मासा शिकून आले. रात्री पाण्यात समोर येतो. बघ ना पाणी कसं पडायला. सिझलिंग ब्राउनी ते ओतणार घे आता. मग मी असं पकड. खालचं ते भिडाच असते काय लाकडी ते आत आहे ते माझ्याकडे बाई गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे मला. गरम आहे. चम्मच घे, तो काढ त्यांचा हातातला. राजू तिला ह्याच्यामध्ये दे काढून, नाहीतर तिला खिल्ला नाही. हे घे, हे घे, देतो बाबा. ते तो घे, तुझे उचलून घे, उचलून घे. गरम आहे मम्मी. सगळं द्या मला. गरम आहे. आमच्या राजनंदिनीचा आईस्क्रीम म्हणजे फार जवळचा विषय आणि तिला ते हातामध्ये घ्यायचं होतं. नाही आम्हाला कसं होतं की ते भाजेल तिला. आम्ही तिला सांगत होतो पण तिचं असं होतं की हे मला तर कोण देणार नाहीत खायला आणि ती ओढायला बघत होती. आम्हाला टेन्शन की तिला भाजेल. प्लेटमध्ये काढून दिल्यावर तिला असं वाटत होतं की ते वेगळं आहे आणि त्या प्लेट ते जे सिझलिंग ब्राउनीची प्लेट आहे ती वेगळी आहे. तिला तीच प्लेट हवी होती. आमचं असं जरी की संपवा, पटपट संपवा. पण शेवटी आम्ही काय केलं की शक्कर लढवली. तशीच एक अजून एक सिमिलर प्लेट मागून घेतली नरेंद्रने. त्याच्यामध्ये परत आम्ही आईस्क्रीम घातलं दिला. लहान मुलांचे हट्ट तुम्ही तसेच होऊन पुरवले पाहिजेत. फ्रीज पाहायला क्रोमामध्ये गेलो. परत खूप सारे फ्रीज बघितले. मुंबईचा जो माझा फ्रीज आहे तो पॅनासोनिकचा आहे. इथे काही कंपनी बघत होते पण लिव्हेअर नावाची जी कंपनी आहे जी फक्त फ्रीज बनवते, जर्मन कंपनी, तर त्यांनी मला त्यांचे मॉडेल दाखवले. बाकीच्यांपेक्षा हे मला वेगळं काहीतरी वाटलं कारण याच्यामध्ये खूप साऱ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. जसं की मिनरल वॉटर आतमध्ये कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये टाकून ते UV रेज येतं, भाज्या चांगला जास्त वेळ फ्रेश राहतात. जे व्हेजिटेबलचं सेक्शन आहे त्याच्यामध्ये अजून एक सेक्शन दिलेलं आहे ज्याच्यामध्ये लिंबू, आलं वगैरे ठेवू शकतो. जे आतले हे कंपार्टमेंट आहेत ते थोडेसे बिल्डअप क्वालिटी त्याची चांगली आहे बाकी यांच्या कम्पेअर करताना असं वाटलं मला. आणि त्यासोबतच कन्व्हर्टेबल असा हा फ्रीज आहे. फ्रीजरचं तुम्ही फ्रीजमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि गरम गरम दूध ठेवण्यासाठीचं पण एक त्यांनी सांगितली टेक्नॉलॉजी जी आहे या फ्रीजमध्ये. आणि ही कंपनी फक्त आणि फक्त फ्रीज बनवते. मी त्यांना विचारलं की मी कधी नाव नाही ऐकलं किंवा याचं मार्केटिंग नाही बघितलं, तर ते बोलले की मोस्टली बाकीच्या कंपनीची माउथ टू माउथ पब्लिसिटी जास्त आहे, पण जर बिल्डअप क्वालिटी, प्रीमियम क्वालिटी म्हटलं तर ह्या फ्रीजची आहे. कॉम्प्रेसरची वॉरंटी 20 वर्षांची आहे याच्यामध्ये. आणि मी नवीन घेणार नव्हते फ्रीज, पण सचिन होते की नाही बाकी सगळं घेतलेस पण फ्रीज पण नवीन घे. मी जो माझा सुळ्यामध्ये फ्रीज आहे तो घेणार होते.
पण तो नको म्हणायला लागले. मग तो ताईंना तिथं पाहिजे होतं म्हटलं, ताईंनी घेतो म्हटले फ्रीज. तो त्यांच्या गावी आम्ही पाठवून दिला बोलकेवाडीला. आणि मग हा नवीन घेतला फ्रीज, जो सचिनना पण आवडला, मला सुद्धा. फर्निचरचं काय काम अजून झालेलं नाही, फक्त फ्रीजचं काम झालं. जिथं आत्याने फर्निचर घेतलं होतं तर तिथे ते शॉप नाही आहे, ते आता आहे हायवेवरती. तर मम्मी गेले राजश्रीसोबत पुढे, मी आता चाललो आहे राजश्रीच्या घराकडे. तर तिथे चहा घेऊन आम्ही परत निघणार आहोत, कारण वेळ झाला तर 5:30 वाजलेत बरोबर. मग जाताना हायवेवरतीच आम्हाला मिळेल फर्निचरचं जे शॉप आम्ही शोधतोय ते. बघूयात आता जाताना. राजश्रीच्या घरी गेलो, तिथे चहा घेतला. आत्याने घर पाहिलं नव्हतं, वास्तुशांतीला ती येऊ शकली नव्हती, पण तिनेही घर पाहिलं. त्यानंतर मग आम्ही जाणार होतो माझ्या फ्लॅटवरती, पण उशीर इतका झालेला, त्यात पाऊस इतका पडत होता. आणि मी माझ्या फ्लॅटची चावी जी आहे एक माझ्याकडे ठेवते, एक नरेंद्रकडे होती. मग नरेंद्र बोला उद्या जाऊन मी स्वतः शूट घेतो आणि तुला पाठवतो त्याचं, कारण आम्ही तो सेलमध्ये काढायचा विचार करतोय. मोस्टली सगळे तिथे जे येतात तर ते सेलसाठीच विचारतात, कारण सेमी फर्निश्ड आहे, चांगला आहे म्हटल्यानंतर ते बोलतात की आम्हाला तुम्ही विकतच द्या, आम्ही घेतो. पण माझं मूड होत नाही हे विकायचं, पण शेवटी बघू काय करायचं ते. विचार अजून केलेलं नाही, पण चाललं आहे माझ्या डोक्यामध्ये. निघालेलो आहोत कोवाडला जाण्यासाठी. वाटेतच आपल्याला लागेल बहुतेक हायवेला फर्निचरचं शॉप. फ्लॅटकडे आता जायचं होतं, बट राजश्री मॅडम म्हणायला लागले की फ्लॅटचं उद्या तुला व्हिडिओ करून देतो, कारण आता संध्याकाळचं तिथं लाईट नाही आहे त्याच्यामुळे. कारण फ्लॅटचा अजून पण विचार करते आता. त्याला सेलसाठीच माझ्याकडे गिराईक येतात, तर कुणाला कोल्हापूरमध्ये घ्यायचं असेल तर नक्की सांगू शकता, कारण मोस्टली काय म्हणतात त्याला रेंटपेक्षा सेलसाठीच विचारतात. मग शेवटी म्हटलं ठीक आहे, आपण मग दुसरीकडे काहीतरी घेऊ, कारण कोल्हापूरमध्ये मी काही राहणार नव्हते. राजश्रीसाठी मी तो घेतला होता की एक इन्व्हेस्टमेंट होईल म्हणून, बट मी राहिले आता गडिंग क्लासमध्ये. सो मी बघते, नक्की सांगा. तर आता निघतोय आम्ही जाण्यासाठी. वेळ झाला होता आणि पाऊस असा वाढला ना, आम्हाला टेन्शन यायला लागलं, कारण बातमी आली बडगावचा पूल वाहून गेला. पूर्ण आधी थोडासा गेलेलाच आणि बाकीचा जो पर्यायी पूल होता तो वाहून गेला. मग त्यामुळे अजून टेन्शन व्हायला लागलं, कारण पर्यायी वाहतूक दुसरीकडून जे होणार तर तिथे जास्त गर्दी होणार. त्यामुळे म्हटलं की बाकी सगळ्या गोष्टी सोडूयात आणि निघूयात आता. आम्ही आलोय जसवंत स्वीट्समध्ये. अरे इकडे बघ, इकडे बघ, जसवंत स्वीट्स. रूपांतर चिडवणार आहेस का? आता म्हणणार मी काय येत नाही तो. रुपा तुझ्यासाठी पाणीपुरी आम्ही खायला नाही. मी शेवपुरी घेतले, ह्या तिघींनी पाणीपुरी घेतले. चांगली आहे. आम्ही पोहोचलो आता CNG भरायला. वाजलेत 9:15. पावसामुळे उशीर झाला. थंडी भरपूर आहे. असं वाटतं आंबोलीला, म्हणजे थंडीच्या कुठल्या तरी प्रदेशात जाऊन आलो की काय असं वाटायला लागले. असं काय हात जोडले, जागा आहे काय झोपले ते? नरेंद्र काकांचं असं काय हात जोडलंय? आरव जागा आहेस काय? नाही बेटा. हळू घ्या, हळू घ्या, निवांत राहू देत, हळू घ्या. इथे 50 वर आहे गाडी. हां, निवांत जाऊ देत, काय नाही, निवांत जाऊ देत, गडबड नको. आपण व्यवस्थित चालवतोय त्यामुळे निवांत चला, काही एवढं टेन्शन नाही. धुवाधार पाऊस सुरू आहे. आलं नाही ना पाणी पुलावरती? नाही आलं. खाली आहे वाटतं अजून. अशा पावसातून निघालो ना आम्ही, आणि वाजले आता किती, 10:10 होत आले. 5 मिनिटं आले, 10:05. आणि असा पाऊस चालू आहे. मला वाटतंय एवढ्या 10-12 वर्षात पहिल्यांदा एवढ्या पावसाच्या रात्रीचं बाहेर आहे. बाबांच्या जवळजवळ 2-3 फोन केलं. सचिननी फोन केलं, पोचली की नाही म्हणून. सकाळी आम्ही बाहेर पडत होतो तेव्हाच ते चालू होतं की पाऊस जास्त आहे, मग असं तसं. लई प्रेम करतात ना सासरे. भरपूर म्हणजे भरपूर.
प्रेम करते. आणि आता अजून दुसरा सासरा झाल्यावर काळजी करीत. आता त्यांना किती वेळा सांगितलं माहिती 3-4 वेळा त्यांना करायला लावली पण पोचली काय विचार काय दिसतं त्याला? बिडकी. कशात मी दिसते की चेहरा दिसायला लागला की माझा. एक तर भाडगाव पुलाचा तो पर्यायी पूल होऊन गेल्यामुळे आता प्रॉब्लेम झाले जास्त सगळ्यांना, कारण पर्यायी मार्ग इंसराळ मार्गे बघावा लागायला लागलाय सगळ्यांना आणि तो मार्ग छोटा आहे खूप, त्यामुळे जरा अवघड होते. आणि रस्त्याची कामं नीट झालेत, थोडी झाली नाहीत, कारण गडिंग्लज मार्ग जो गडिंग्लज नेसरी मार्ग होता तो सुद्धा एवढा परफेक्ट नाही आहे, त्यामुळे नियोजन थोडंसं बिघडलं असं वाटते प्रशासनाचं. कारण तो जर पूल चालू झाला असता गडिंग्लजचा भडगाव पुलाचा तर भरपूर झाला असता, पण तो इतका मोठा प्रकल्प आहे की 8-9 महिन्यात पूर्ण होण्यासारखा नाहीच आहे. पण आता सगळ्या प्रवाशांच्या हाल्यात आता आरवचं सुद्धा शाळेचं मला सोमवारपासून बघावं लागणार आहे नेमकं काय करणार, कारण इकडून पर्यायी तो पण पूल ज्या पुलावरून आम्ही आलो तिथं पण जर जास्त पाऊस पडला तर तो पण पाण्याखाली जाणार. मग परत आम्हाला ह्याच्या मार्गे ना आजरा मार्गे सरळ आजराला जाताना आपल्याला पूल लागतो नाही ना सरळ, मग आपलं शिफ्टिंग करताना तिकडून करू शकतोय ते जरा लांब वेळा पडतोय, पण ठीक आहे कुठला पूल वगैरे किंवा काही पाण्याचा इश्यू येत नाही तिकडनं जाताना. लास्ट टाइमला आम्ही ताईंच्या 8 दिवस जातोय का पाऊस. आहे बघूया आता काय काय. मोकळं होतंय सगळं. बरं आहे तर आता बघूया. हा आत्ता जरा असं चालू आहे, तर मध्ये खूपच दिसत पण नव्हतं समोरचं. होय समोरचं दिसतच नव्हतं बिलकुल. हरळीत आलो आता बरोबर 11:15 वाजले आणि आम्ही घरातून पोहोचले. प्रचंड पाऊस होता, प्रचंड कसं आलोय पण फायनली येऊन पोहोचलो. एक काम तर झालं, फर्निचरचं काम झालं नाही ते पावसाच्या याच्यामुळे आणि वेळ खूप होणार म्हणून आम्ही आलो. सोफा होय अजून वेळ झाला असता, आता बघू ते कधी होते. सो ब्लॉग इथंच एंड करूयात. झोप खूप आले. बाय बाय.